आता बातमी शाळांकरता महत्त्वाची आहे, विद्यार्थ्यांकरता आणि पालकांसाठी सुद्धा. कारण आता शाळेत इयत्ता 1ली ते 5वी मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीनही भाषा सक्तीच्या असणार आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या नव्या धोरणानुसार आता 1ली पासूनच मराठी, इंग्रजी बरोबरच हिंदी भाषा सुद्धा सक्तीची करण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की स्थानिक भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि हिंदी ही जर आपल्या राज्यघटनेत आपण बघितलं तर जेवढ्या भाषांना रिकॉग्नायझेशन केंद्राने दिले त्यापैकी एक भाषा हिंदी आहे. मग तुम्ही हिंदीच भाषा कंपल्सरी का करताय? लोकांना चॉईस द्या ना. त्यांना हिंदी शिकू दे, कन्नड शिकू दे, तामिळ शिकू दे, गुजराती शिकू दे, दुसरी कुठली भाषा शिकू दे. हिंदी कंपल्सरी करण्यामागे काय उद्देश मला अजून कळलेला नाहीये आणि ती का कंपल्सरी करावी याचं कारणही कळलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.